रोज नवनवीन बातमी घेऊन येतो आमच्या न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी बहुप्रतीक्षित मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार मुंबई, ठाणे, जळगाव, धुळे, नवी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूरसह 29 महापालिकांसाठी एकाच दिवशी 29 शहरांमध्ये होणारं मतदान म्हणजे 15 जानेवारीला मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला निकाल घोषित केला जाणार आहे. या निवडणुकीत राज्यातील 3,48,78,000 मतदार 2,869 नगरसेवकांना निवडून देणार आहेत. निवडणूक जाहीर झाल्याने संबंधित महापालिका क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राजधानी दिल्लीसह आसपासच्या राज्यांमधील प्रदूषणाने सर्वोच्च पातळी गाठली आहे. उत्तर भारतातील हवेची गुणवत्ता इतकी वाईट आहे की राजधानी दिल्लीतल्या शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. खासगी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला देण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला वाढत्या प्रदूषणाशी संबंधित अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर 17 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. धुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर कल्पना महाले व सुनील महाले यांच्यासह उबाठा शिवसेनेचे कैलास मराठे, शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाब माळी तसेच विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा येथील भाजपा कार्यालयात पार पडला. काँग्रेसच्या रॅलीमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींची कबर खोदण्याच्या घोषणेवरून संसदेत मोठा गोंधळ झाला. संसदेचे सध्या हिवाळी अधिवेशन चालू असून भाजपाचे अध्यक्ष तथा खासदार जे.पी. नड्डा यांनी राज्यसभेत बोलत असताना काँग्रेसच्या रॅलीमधील पंतप्रधान मोदींच्या विरोधातील घोषणांचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा तथा राज्यसभा सदस्या सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. धुळे शहरातील मोहाडी उपनगरातील दंडेवाला बाबानगरातील वाल्मिकी वसाहतीत एका 75 वर्षीय वृद्ध महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस झाली. घरातून काही साहित्य देखील चोरीस गेले असून या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. धुळे शहरातील शीख धर्मगुरू बाबा धीरज सिंग यांच्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या निघृण हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने धुळे शहरासह सर्वधर्मीय समाजमन हादरून गेले आहे. हल्ल्यातील प्रत्यक्ष आरोपी पोलिसांच्या ताब्यात असला तरी या गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. धुळे महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच प्रशासन अलर्ट मोडवर आले असून आयुक्तांनी त्या दृष्टीने बैठकाही घेण्यास सुरुवात केली आहे. शहरात आचारसंहिता सुरू झाल्यामुळे फलक, बॅनर काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पिंपळनेर येथील राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकतेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणमुक्ती या संकल्पनेवर आधारित अत्याधुनिक उपकरणे ठरली. शिरपूर शहरातील आर.सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गीता जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. गीता ग्रंथाचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुंबईतील पदाधिकारी शहरात येऊन आढावा घेणार आहेत. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी देखील ते चर्चा करणार आहेत. दिनांक 17 डिसेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे सायंकाळी 3 वाजता आयोजित करण्यात आली असून प्रत्येक प्रभागातील उमेदवारांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया केली आहे. पक्षाचे निवडणूक संघटन अधिक बळकट करणे, सक्षम व लोकाभिमुख उमेदवारांना संधी देणे आणि निवडणुकीसाठी मजबूत तयारी करणे या उद्देशाने ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.
हा कार्यक्रम मनपा सभागृहात पार पडला. निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या कार्यक्रमाद्वारे शहरातील सर्व प्रभागांसाठीची अंतिम मतदार यादी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली. एकूण 19 प्रभागात 4,30,387 मतदान निश्चित झाले आहेत. त्यात 2,21,766 पुरुष, 2,08,580 महिला तर 41 इतर मतदार आहेत. शिरपूर तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता बालवाडी ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी व्यावहारिकदृष्ट्या अधिक सक्षम बनविण्यासाठी विरंगणा प्रशिक्षण देण्यात आले. वडिलोपार्जित घराच्या हिस्से वाटणीवरून सख्ख्या भावाने भावाचा खून केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील जांभीपाडा येथे घडली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन्स, रिवेज एनर्जी तसेच पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने एकलव्य विद्यालय येथे आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानावरील विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर होणार असून यासाठी इच्छुक असणाऱ्या प्रशिक्षणार्थींना भविष्यात या क्षेत्रात करिअर करण्याची संधी प्राप्त करावी असे आवाहन गणेश थोरात यांनी केले. मध्यम प्रकल्प विभागीय पथक यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यातील विविध मध्यम व लघु प्रकल्पांतर्गत सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी तमाम बागायतदारांकडून रब्बी हंगाम 2025-26 करिता पाणी अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राच.अ. पाटील यांनी दिली. सटाणा तालुक्यातील खमताने येथील 9 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण समाज हादरून गेला आहे. या अमानवी कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी श्री संत सेना महाराज नाभिक हितवर्धक संस्था नवापूर यांच्या वतीने आज दुपारी शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, नवापूर व तळोदा या 4ही पालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता दिनांक 21 डिसेंबर रोजी लागणाऱ्या या निवडणुकांच्या निकालाकडे लक्ष लागून आहे. या निवडणुकीत कोण विजयी होईल, कोण पराभूत होईल, कोणत्या प्रभागात कोणत्या उमेदवाराला किती मते पडतील, नगराध्यक्षपदाचा उमेदवार किती मतांनी विजयी होईल, कोणाची डिपॉझिट जप्त होईल, कोणाची प्रतिष्ठा राखली जाईल, कोणाच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल अशा चर्चा जिल्ह्याभरात सुरू आहेत. नंदुरबार येथील जी.टी. पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना एककातील 3 छात्रसैनिकांची भारतीय सेनेत अग्निवीर पदासाठी निवड झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. निवड झालेल्या छात्रसैनिकांचा सत्कार करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातील उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी भारतीय कापूस महामंडळाने निश्चित केलेली हेक्टरी कापूस खरेदी मर्यादा 15 क्विंटलवरून 25 क्विंटलपर्यंत वाढवावी, अशी ठाम मागणी आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नंदुरबार तालुक्यातील वसलाई येथील देवमोगरा माध्यमिक विद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपशिक्षक दिलीप वळवी यांनी सरदार पटेल यांनी कार्याविषयी माहिती दिली. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक हिरालाल लिंगायत होते. हेमंतकुमार पाडवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुनील वळवी यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक संजय दातीर, शंकर सोनार, अकिबत हसीम अन्सारी, स्वप्ना पाटील, कारभारी पाटील, विकास पाडवी, जितेंद्र पाडवी उपस्थित होते. शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलच्या स्टेडियममध्ये डे नाईट स्पर्धा झाल्या. रविवारी सौंदर्य स्पर्धेत देशाच्या अनेक भागांतून कोट्यावधींची किंमत असलेले अश्व येथे दाखल झाले आहेत. मारवाड प्रजातीच्या अश्वांची 3 दिवसांपासून स्पर्धा सुरू होती. त्यात अहमदाबाद गुजरातचे रघुभाई राबारी यांचा मनराज अश्व सर्वोत्कृष्ट ठरला. तो देशाचा चॅम्पियन अश्व ठरला आहे. सर्वोत्कृष्ट अश्वाला चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल याच्या हस्ते गौरविण्यात आहे. हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल अँड जू कॉलेजचा 24वा वार्षिक क्रीडा दिवस हस्ती क्रीडा संकुल दाऊळ शिवार दोंडाईचा येथे शालेय समिती चेअरमन कैलास जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात झाला.
जबरी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या LCBच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. त्यांच्याकडून 50,000चा मुद्देमाल हस्तगत करीत देवपूर पोलिसात दाखल गुन्हा उघडकीस आणला. धुळे जिल्ह्यात 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत सिकल सेल आजार नियंत्रण सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके यांनी दिली आहे. चाळीसगाव तालुक्यातील तरवाडी येथून कु धनश्री उमेश शिंदे वय 9 वर्ष या 9 वर्ष मुलगी दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजतापासून तरवाडे गावातून बेपत्ता झाली आहे. गेल्या 4 दिवसांपासून तिचा तरवाडे गावासह परिसरात कसून शोध घेतला जात आहे. जळगाव येथील LCBच्या टीम सोमवारी मुलीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांच्या जवळपास 10 टीम मुलीचा शोध घेत आहे. संपूर्ण परिसर हा ड्रोन कॅमेऱ्यांनी पिंजून काढला असून अजूनही शोध मोहीम सुरूच आहे. परंतु मुलीचा शोध लागत नसल्यामुळे संपूर्ण यंत्रणा परेशान झाली आहे. चोपडा तालुक्यातील विचखेडे धुपे खुर्द शिवारातील बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांनी सांगितले. बिबट्याने विचखेडा शिवारातील गट नंबर 31 सुभाष सुखलाल सपकाळे यांच्या शेतातून 2 मेंढ्या व धूपखू शिवारातील गट नंबर 65 संतोष गोपाल बोरसे यांच्या शेतातून 1 मेंढीचे कोकरू असे 3 मेंढ्या बिबट्याने फस्त केल्या. याबाबत घटनास्थळी वनविभाग कर्मचाऱ्यांनी मृत 3 मेंढ्यांचे पंचनामे केले. तसेच ठसे तपासले असता ते ठसे बिबट्याचे असल्याचे सांगितले व वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात आले. पारोळा तालुक्यातील कोळपिंपरी येथील प्रवीण भावलाल पाटील यांच्या कण्हेरे शिवारातील विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पारोळा येथील खुशाल मोरे भोई हे दिनांक 14 डिसेंबरपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह कोळपिंपरी तालुका पारोळा येथील शेतकरी प्रवीण भावलाल पाटील यांच्या कण्हेरे तालुका अमळनेर शिवारातील विहिरीत मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यानंतर त्यास बाहेर काढून सोशल मीडियाद्वारे ओळख पटविण्याचे आवाहन केल्यानंतर ते पारोळा येथील असल्याचे निष्पन्न झाले. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे आयोजित 53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना त्यांनी विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांचे विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळा किंवा महागडी उपकरणे नसून प्रश्न विचारण्याची सवय, जिज्ञासा आणि चिकाटी म्हणजेच खरे विज्ञान असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे आयोजित 53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांचे विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळा किंवा महागडी उपकरणे नसून प्रश्न विचारण्याची सवय, जिज्ञासा आणि चिकाटी म्हणजेच खरे विज्ञान असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. भुसावळ येथील गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन दावते इस्लामी हिंदची कल्याणकारी शाखा देशभरातील गरजू आणि असहाय लोकांना ब्लँकेट वाटपाची मोहीम राबवत असून या मोहिमेअंतर्गत 12 डिसेंबर रोजी भुसावळ शहरात जामनेर रोड, खडका रोड, मॉडर्न रोड, शिवाजी कॉम्प्लेक्स, रेल्वे स्टेशन आणि बसस्टँडच्या आसपास गरजू कुटुंबे, लहान मुले, वृद्ध आणि प्रवाशांना थंडीपासून दिलासा देण्यासाठी कंबली देण्यात आली. बोदवड येथील आत्मसन्मान फाउंडेशन करीत असलेल्या मनोरुग्णाची सेवा ही खरोखरच कौतुकास्पद आहे. डॉक्टर विजय पाटील व त्यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्या समवेत असलेले कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर व सेवाभावी सेवकवर्ग यांचे कार्य हे खरोखरच अभिमानास्पद आहे. त्यांच्या या कार्याला सर्वांनी सढळ हाताने मदत केलीच पाहिजे. या अनुषंगाने भुसावळ येथील ताप्ती स्कूलच्या शिक्षिका यांनी या फाउंडेशनला आर्थिक मदत दिली आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भावनिवेश व सन्मानाची अपेक्षा न ठेवता वंचित, पीडित, मनोरुग्ण, मतिमंद, परिवाराने टाकून दिलेल्या अशा लोकांची सेवा मनोभावे करण्याचे अतुलनीय कार्य हे फाउंडेशन करीत आहे. जळगावात रविवारी रात्री एक हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली. जळगाव शहरातील निमखेडी शिवार परिसरातील रहिवासी तरुणाचा निघृणपणे खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली. निमखेडी शिवारात एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांच्या वादातून सागर साहेबराव सोनवणे वय 30 या तरुणाचा निघृणपणे खून करण्यात आल्याची घटना रविवार 15 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. जळगाव येथील डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालयात 70 वर्षीय महिला रुग्णावर अत्यंत गुंतागुंतीची आणि जोखमीची डॅक्रोसिस्टोरायनोस्टमी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. जळगाव नवीन महाराष्ट्र सदन दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रीयन खाद्य महोत्सवात खानदेशी पदार्थांनी चांगलीच वाहवा मिळवली. या महोत्सवात जळगाव तालुक्यातील आसोदा येथील रंजना जितेंद्र माळी, सावतामाळी स्वयंसहाय्यता समूह व शिरसोली प्रणय येथील मंगला बाळकृष्ण मराठे व सरस्वती गिरीश चौपुरे श्री स्वामी समर्थ स्वयंसहाय्यता समूह यांचे फूड स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर उपस्थित मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावून खानदेशी व्यंजनांचा आस्वाद घेतला. यात विमला मॅडम, निवासी आयुक्त व सचिव यांनी भेट देऊन खानदेशी पुरणपोळीचा आस्वाद घेतला. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धा सन 2025-26 दिनांक 16 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे होणार आहेत. या स्पर्धांसाठी जळगाव शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून सुमारे 3000 खेळाडू विविध क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. जागृती मित्रमंडळातर्फे भडगाव तालुक्यात उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीस कै दत्तूभाऊ जाधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी सन्मानित केले जाते. यंदाचे पुरस्काराचे 8वे वर्ष होते. यावर्षीचा पुरस्कार वृक्षमित्र ग्रुपचे अध्यक्ष प्राचार्य हेमंत खेरनार यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. अमळनेर पालिकेच्या कचरा डेपोला अचानक आग लागल्याची घटना दुपारी 2:33 सुमारास घडली. वेळीच पालिकेचे 3ही अग्निशमन बंब पोहोचल्याने आग आटोक्यात आली. वृक्ष वाचवण्यात यश आले आहे. राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 2 वर्षापासून बंद असलेले पोलीस महासंचारक गृहबांधणी अग्रिम म्हणजेच डीजी लोन देण्यासाठी शासनाने कोटी रुपयांच्या प्रचंड निधीस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या घराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र जिल्हा पोलीस दलातील 11 जणांनी आत्तापर्यंत डीजी लोनसाठी अर्ज दाखल केला असून प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र मध्य प्रदेश सरहद्दीवरील आदिवासी गावासह दुर्गम डोंगराळ गावातील विद्यार्थी हे आईवडिलांसोबत कापूस वेचणीच्या कामाला शेतात जात असल्याने ही मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. परिणामी शाळांची पटसंख्या कमालीची रोडावली असून ही मुले शिक्षणात माघारल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून म्हसदी आणि आसपासच्या शेतशिवारात बिबट्याचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने परिसरातील शेतकरी वर्गामध्ये कमालीची भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या धोक्यामुळे शेतकरी आता जीव मुठीत धरून शेतात काम करत आहेत, तर रात्रीच्या वेळी पिकांची वाखण करणे पूर्णपणे थांबवले आहे, ज्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेती काम करताना होणाऱ्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता शेतकरी कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने राबविण्यात येणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता अधिक प्रभावी ठरणार आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आल्याने अर्जापासून ते मंजुरीपर्यंतचा कालावधी कमी होणार असून मंजूर अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती धुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी दिली आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.